मराठी भाषेचं सगळ्यात जास्त नुकसान कोणी केलं असेल तर ते आपण मराठी माणसांनीच केलंय. श्रीरंग गोडबोलेंची मुलाखत आहे, ती आवर्जून लोकांनी पाहावी. त्यात त्यांनी फार सुंदर पद्धतीने हा मुद्दा अधोरेखित करून मांडलाय. सांगणं, म्हणणं आणि बोलणं ही 3 क्रियापदं मराठीत आहेत. त्या तिन्हीचा उपयोग, त्या तिन्हीचा वापर, त्या तिन्हीचा अर्थ वेगळा आहे. टेल, से, टॉक हे इंग्रजीमध्ये आपण वापरतो. मराठीमध्ये मी त्याला म्हटलं, मी त्याला बोललो नाही. मग काय म्हटलं जातं? भावना पोचल्या ना. मग भावनाच फक्त पोचवायच्या असतील तर मग 1,500 शब्दांच्या व्होकॅब्युलरीवर सुद्धा तुम्ही आयुष्य काढू शकता. म्हणजे तुमचीच भाषा तुम्हीच मारत चालला आहात. सरकारच्या निर्णयांवरती ताशेरे ओढणं, त्यांना दोष देणं हा एक भाग झाला. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही मराठीसाठी काय करताय? तुम्ही मराठी किती जागरूक आणि जागृतपणे बोलताय, वाचताय? हल्ली नवीन लिखित पुस्तकांची पहिली आवृत्ती 200ची आवृत्ती सुद्धा खपत नाही. ही तुम्हाला मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे अशी गोष्ट आहे. ह्याविषयी काहीतरी करा आणि मग तुम्ही त्या विषयावरती बोलायला जा. मराठी भाषेचं सगळ्यात मोठं नुकसान आपण करतो हे आरशासमोर उभं राहून छाती ठोकपणे अमान्य करून कोणीही दाखवावं, मग माझ्याशी बोलायला यावं.